विरोधकांच्या शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न आज विचारण्यात आलेले आहेत। उद्धव ठाकरेंकडून चोकलिंगम यांना निवेदन देण्यात आले। उद्या पुन्हा शिष्टमंडळाची आयोगासोबत बैठक होणार आहे। तर वायबी चव्हाण सेंटरमधील आजची पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली आहे। उद्या कदाचित या बैठकीनंतर पुन्हा पत्रकार परिषद घेण्यात येईल। महत्वाची बातमी ती म्हणजे आज सर्वपक्षीय शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनी चोकलिंगम यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे अनेक प्रश्न सर्वच पक्षातील नेत्यांनी उपस्थित केलेले आहेत। शिष्टमंडळाच्या निवेदनात काय होतं ते पाहूयात। खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उत्पन्न होते। लोकसभा विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाही असा सवाल देखील विचारण्यात आला। एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितलं जात नाही। निवडणूक आयोगानं नावं त्याचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा। विधानसभेला वापरलेली ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान नावं वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीये। मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे का असा सवाल देखील विचारण्यात आला। मतदार यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की कोणाचा दबाव आहे। आयोगाच्या कारभाराबद्दल देशभर शंका असून आयोगानंच स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार। आयोगाने दबावातून बाहेर येऊन भेदभाव न करता आमच्या मागण्या आणि त्यावरचे उपाय सांगावे। सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सवाल देखील पाहूयात। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी असून अनेक ठिकाणी असं घडलंय असं देखील राज ठाकरे म्हणाले। दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं असा सवाल देखील विचारण्यात आलाय। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचं देखील ठाकरे म्हणाले। दरम्यान निवडणूक याद्यांमध्ये घोळ मग निवडणूक कशी घेता असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला। जे आज 18 वय पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला। जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला। एक आमदार म्हणतो आम्ही बाहेरून मतदार आणलेत असं आव्हाड म्हणालेत। त्याची चौकशी होणार की नाही असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला। तर आज सर्वपक्षीय शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, आता सध्याची काय अपडेट आहे? कारण उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि त्यानंतर कदाचित पत्रकार परिषद होऊ शकते का चेतन? निश्चितच आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर आता उद्या पुन्हा एकदा मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्त अशा दोघांसोबत एक संयुक्त बैठक पार पडणार आहे आणि मंत्रालयातील या 7व्या मजल्यावरील परिषद सभागृहातच या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काही सवाल आहेत ते विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने उपस्थित केलेले होते। मग त्यामध्ये मतदार यादीतील त्रुटींवरती थेट बोट ठेवण्यात आलेला आहे आणि आता नव्याने जी प्रकाशित होणारी मतदार यादी आहे त्याची प्रत्येकाची प्रत प्रत्येक विरोधी पक्षाला मिळावी अशी मागणीही या भेटीमध्ये ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्या एकंदरीत ज्या त्रुटी यांनी दाखवलेल्या होत्या शिष्टमंडळाने त्यावरती खुद्द मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी असे दोघे महाराष्ट्र शिष्टमंडळासोबत बसतील, चर्चा करतील, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि यानंतरच आता या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पत्रकार परिषद आहे जी आज अपेक्षित होती ती उद्या पार पडणार आहे। त्यामुळे एकूणच आता या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मांडलेल्या मुद्द्यांवरती आयोगाकडून नेमकं काय स्पष्टीकरण दिलं जात आहे, कुठले पुरावे सादर केले जात आहेत आणि त्यानंतर नेमका पवित्रा काय असेल विरोधी पक्षांचा त्याकडे सर्व राज्यातील राजकारणाचं लक्ष असेल। निश्चित धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।